शासनामार्फत आज ड्रोन सर्व्हिलन्स प्रणाली आणि कंट्रोल रूमचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। त्याचा मुख्य उद्देश हा सागरी क्षेत्रामध्ये होणारी अवैध मासेमारी रोखणे तसेच पोलीस विभागाशी समन्वय साधून सागरी क्षेत्रामध्ये होणाऱ्या विविध विघातक घटना किंवा सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही घटना होत असेल तर त्याला आळा घालण्यासाठी एक सर्व्हिलन्स प्रणाली चालू करण्यासाठी आज हा उपक्रम विभागामार्फत करण्यात आलेला आहे। ड्रोनचं काम असं असणार आहे की आपली महाराष्ट्र राज्याची जी सागरी सीमा आहे 12 नॉटिकल माईल, हे पूर्ण 12 नॉटिकल माईलचं क्षेत्र फिरणार आहे आणि त्यामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व नौकांची ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहे। त्याच्यामध्ये त्याचा मुख्य वापर हा करण्यात येणार आहे की काही ज्या ठिकाणी अवैध मासेमारी चालू आहे किंवा काही वेगवेगळ्या पद्धतीच्या छुप्या गोष्टी केल्या जातात त्याच्यावरती ही आकाशातनं नजर ठेवली जाणार आहे आणि ह्याचा पोलीस विभागाशी देखील समन्वय साधला जाणार आहे, जेणेकरून आपल्याला पोलीस विभागाशी समन्वय साधून सागरी सुरक्षा देखील बळकट करण्यासाठी मदत होऊ शकते। महाराष्ट्र राज्यामधील 7 सागरी जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाद्वारे 9 ड्रोन देण्यात आलेले आहेत। आज या प्रणालीचे उद्घाटन माननीय मंत्री नितेशजी राणे मत्स्य व्यवसाय व बंदरे यांच्या हस्ते मुख्य कार्यालय मुंबई येथे उद्घाटन करण्यात आलेले आहे। हे क्रांतिकारक आहे। आदरणीय नितेश राणे साहेबांनी हे जे पाऊल उचललेलं आहे, त्यांनी ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना त्यांच्या आयोजन स्थळी जे भाष्य केलं ते पारंपरिक मासेमारांना एक नवी ऊर्जा देणार आहे। कारण पारंपरिक मासेमारी टिकल्याशिवाय किनारपट्टीवरचा 720 किलोमीटरवरचा कोळी माणूस यापुढे भविष्यात जगू शकणार नाही। कारण विध्वंसक मासेमारीमुळे ट्रॉलिंग, पर्सिन, LED, बूल फिशिंग अशा वेगवेगळ्या भयानक प्रकारातून विशेषतः LED ने एवढा गोंधळ माजवलेला आहे की मासे पुढे टिकतील, जगतील अशी परिस्थिती नाही। मासा टिकला नाही तर मासेमार पण टिकणार नाही। तर त्यामुळे आलेल्या नवीन सरकारातले नव्या उमेदीचे मंत्री नितेश राणे, आम्ही त्यांना पूर्वीपासून समजून घेतलोय, ते पारंपरिक मासेमारांना पाठबळ देताना अनेक गोष्टी अत्यंत परखडपणे सरकारकडे मांडत होते। सुदैवाने आज ते मंत्री झालेले आहेत, त्यामुळे आम्हाला एक आशेचा किरण आहे की ह्या त्यांच्या नवीन धोरणात्मक परिस्थितीमुळे ते जे काही धडाडीचे निर्णय घेतील त्याच्यामध्ये मासेमारांना निश्चितच न्याय मिळेल आणि या ड्रोन प्रणालीमुळे आमचा मासेमार सुरक्षित राहील एवढी याच्या कार्यक्रमाच्या निमित्त आम्हाला खात्री झालेली आहे। धन्यवाद। आज आम्हाला खूप बरं वाटलेलं आहे की 720 किलोमीटर जो महाराष्ट्राचा सागरी पट्टा आहे त्याच्यापैकी 7 जिल्ह्यामध्ये ही ड्रोन प्रणालीचं जे निरीक्षण आणि आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय नियंत्रण कक्षाचे उद्घाटन आज आमच्या उत्तन भाटे बंदरला वेलंकणी माऊलीच्या तीर्थक्षेत्री होते, म्हणून आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे। हे पत्रक वाचल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आमच्या ज्या समस्या होत्या की पर्सिन नेट, LED जे अनधिकृत मासेमारी होते त्यांना पकडण्यासाठी खूप आपल्याला अडचणी यायच्या, परंतु आता अत्याधुनिक ड्रोन प्रणाली जी त्यांना कॅच करणार आहे त्याच्यामुळे आमच्या मच्छीमारांच्या फार मोठ्या समस्या या सुटणार आहेत। आणि आम्ही माननीय मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत, कारण ते कोकणातील आहेत, आमचेच आहेत, म्हणून आम्हाला खूप आशा आहे त्यांच्याकडून की हे ज्या उद्देशासाठी हे केलेलं आहे ड्रोन प्रणाली आज अनधिकृत मासेमारीवर नक्कीच आळा भेटेल असे आमचे मच्छीमारांचे विश्वास आहे।